सर्व पत्रकार बांधवांचे स्वागत आहे काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं। आज पत्रकार परिषद घेण्याचा महत्त्वाचा मुद्दा असा की 2 दिवसांअगोदर महाराष्ट्राचे महामहिम मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये असं म्हटलं होतं की सध्या जो महिला आरक्षणाचा आणि डिलिमिटेशनचा हा जो मुद्दा आहे या मुद्द्यावर या पक्षांना आम्ही ओपन चॅलेंज करतोय की त्यांनी ओपन डिबेटसाठी आमच्या समोर यावं आणि म्हणून या ओपन डिबेटला सामोरे जाण्याचं आव्हान हे स्वीकारण्यासाठीची ही पत्रकार परिषद आहे। आम्ही देवेंद्र फडणवीसांना जे त्यांनी आव्हान केलेलं आहे ते आव्हान स्वीकारतो आहे। जर देवेंद्र फडणवीसांना हे आव्हान स्वीकारून आमच्यापर्यंत पोहोचण्याची किंवा त्यांनी दिलेल्या वेळेत ठिकाणावर भाषेची निवड करून त्यांनी करावी, ठिकाण त्यांनी सांगावं, भाषा त्यांनी सांगावी, आम्ही त्या ठिकाणी पोहोचू त्यांच्या दिलेल्या वेळेत। जर त्यांना हा वेळ देणं शक्य होत नसेल तर त्यांनी जिल्हा पातळीवर असणारी जी काही मंडळी आहेत, मग इथले आमदार असतील, खासदार असतील, इथले महापौर असतील, इथले स्थायी समितीचे सभापती असतील किंवा त्यांची इतर जे कोणी पदाधिकारी असतील किंवा कार्यकर्ते असतील, या सगळ्यांना सुद्धा आम्ही इथं चॅलेंज करतो आहे की त्यांनी ओपन डिबेटला जे फडणवीसांनी सांगितलं त्या ओपन डिबेटला आम्ही सामोरे जायला तयार आहोत। फडणवीस या डिबेटला पुढे जाणार का हा आमचा प्रश्न आहे आणि आम्ही त्यांना सुद्धा आवाहन करतो आहे। महत्वाचा मुद्दा असा की फडणवीसांनी ज्या मुद्द्यावरती चर्चा करण्याचा विचार केलाय आणि सांगितलंय तर तो आहे महिला आरक्षणाचा। पण महिला आरक्षण सप्टेंबर 2023 मध्येच त्याचा कायदा तयार झालेला आहे। मग कायदा तयार झाल्यानंतर विधेयकावर चर्चा कोणती हा मोठा प्रश्न फडणवीसांना आम्हाला विचारायचा आहे। सोबतच आपण जर बघितलं तर या महिला आरक्षणाच्या खोट्या अफवा, खोटा विषय लोकांच्या समोर सातत्यानं आणून फडणवीस साहेब व्यवस्थितरित्या म्हणजे त्यांचे गुरु पण जसं म्हणतात की झूठो ने झूठो से कहा सच बोलो, सरकारी ऐलान हुआ है सच बोलो, घर के अंदर झूठो की मंडी है और दरवाजे पे लिखा है सच बोलो। तर हे भारतीय जनता पार्टीचं व्यवस्थित धोरण आहे। खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं, म्हणजे डोळ्यात पाणी आणून रडत रडत बोलणारे भारताचे इतके कमजोर पंतप्रधान आजपर्यंत कोणीही बघितलेले नसतील। म्हणजे इतक्या वाईट परिस्थितीत नेहरूंनी देश सांभाळला, उभा केला, तेव्हा सुद्धा नेहरू कधी रडले नाही, इंदिरा गांधी सुद्धा कधी रडल्या नाहीत। आणि हे आज रडत रडत लोकांना सांगतायत की महिलाओं का अपमान हो गया है। महिला 23 मध्ये आरक्षणासाठी सगळ्या पक्षांनी पाठिंबा दिलेला असताना यांनी आरक्षण का लागू केलं नाही आणि आता आरक्षण लागू करण्याचा विचार करत असताना डिलिमिटेशन सारखा भाग त्याच्यात का आणला? दक्षिण आणि उत्तर भारत यामधला संघर्ष वाढवायचा आहे का? मग दक्षिण भारतातील राज्यांनी स्वतःचं शिक्षण, आरोग्य आणि जन्माचा दर हा व्यवस्थित सांभाळला, त्यांनी स्वतःला प्रगत राज्य म्हणून स्थापित केलं। यांचा तुम्ही कुठेतरी सूड घेत आहात का हा सुद्धा मोठा प्रश्न आमच्या समोर निर्माण होतो। आणि म्हणून देशाची दिशाभूल करणारे पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि या दोनही लोकांनी व त्या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी व्यवस्थितरित्या त्यांच्या कार्यकर्त्यांना अंधभक्त करून ठेवलेला आहे, त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना सुद्धा फसवलेला आहे। म्हणून जनतेची फसवणूक दूर करण्यासाठीचा हा खऱ्या अर्थानं पत्रकार परिषद आम्ही घेतो आहे आणि ओपन डिबेटचं आव्हान आम्ही यांना करतोय। कारण आहे की हे जे महिला आरक्षणाचं किंवा महिलांच्या सन्मानाच्या ज्या गोष्टी करतात, मग मला साधा प्रश्न आहे, नरेंद्र मोदी साहेबांनी प्रज्वल रेवन्ना रेड्डी ज्याचे काय प्रकरण आहेत, किती व्हिडिओ क्लिप त्याने कशा कशा करून ठेवल्या, म्हणजे बालवयापासून तर म्हाताऱ्या स्त्रियांपर्यंत त्याचे काय प्रकरण आहेत हा आपल्याला माहिती आहे। तो सोबतच अनेक बीजेपीची लोक म्हणजे सायंटिस्ट जेलमेन, बलात्कारी बेलपे असा विषय असणारी भारतीय जनता पार्टी सातत्यानं व्यवस्थितरित्या बलात्कारी लोकांना तिकीट देते, त्यांना निवडून आणते, त्यांना मंत्री बनवते। नवे तर आत्ताच तुम्ही जर बघितलं असेल तर अनेक लोकांनी देशाच्या महामहिम पंतप्रधानांवर सुद्धा आरोप केल्याचे तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतात, जे महिलांच्या संदर्भातले आहेत, प्रचंड गंभीर आरोप आहेत। एप्स्टीन्स फाईल्स मध्ये काय चाललंय याचा विषय तो नंतरचा आहे, तो वेगळा आहे। म्हणजे महिलाच्या अनुषंगानं जो विचार करतायत, महिलाच्या अनुषंगानं जे बोलतायत ते किती गंभीर आहे। म्हणजे जे स्वतः
महिलांचा कधीच आदर न करणारे लोक महिलांच्या आदराच्या संदर्भानं बोलून राहिले. म्हणजे बस स्टँडवरती एखाद्या महिलेचं मंगळसूत्र चोरायचं आणि ते चोरल्यानंतर तिला घरी जाण्यासाठी 100 रुपये द्यायचा आणि त्या महिलेच्या मनात एक चांगली भावना निर्माण करायची, काय चांगला माणूस आहे बापा, या माणसानं मंगळसूत्र गेलं आपलं, आपल्याला घरी जाण्यासाठी 100 रुपये दिले. म्हणजे खिसा कापून लोकांना 100 रुपये देऊन खुश करणारी ही जी की भारतीय जनता पार्टी आहे, व्यवस्थितरित्या या देशाची दिशाभूल करत आहे. आणि म्हणून आता काही पोल्स, काही सर्वे हे झालेत, तर त्या पोलमध्ये या देशातल्या 82% लोकांनी सांगितलंय की भारतीय जनता पार्टी आम्हाला मूर्ख समजत आहे. भारतीय जनता पार्टीच्या या फेक नॅरेटिव्हला आम्ही बळी पडणार नाही. हा नॅरेटिव्ह फेक आहे, या देशातले 82% लोक सांगत आहेत. आणि म्हणून आम्हाला असं वाटते की फडणवीस साहेब असतील, आपले नरेंद्र मोदी साहेब असतील किंवा इतरही जो झूठो के सरदार जो कुछ भी है, त्या सगळ्यांना आमचं ओपन चॅलेंज आहे की तुम्ही सांगाल ती वेळ, तुम्ही सांगाल ते ठिकाण, तुम्ही सांगाल ती भाषा, तुमच्या ठिकाणी आम्ही पोहोचायला तयार आहे. आणि जर तुमचं पोहोचणं पॉसिबल नसेल, शक्य नसेल, तर अकोला जिल्ह्यात आम्ही आहोत. अकोला जिल्ह्यामध्ये असणारे तुमचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी, शहराध्यक्ष, आमदार, खासदार ही सगळी आहेत. आणि म्हणून इथल्या आमदार खासदारांना सुद्धा आम्ही ओपन चॅलेंज करतो आहे. आणि यांच्या संदर्भानं पुढील भूमिका मांडण्यासाठी मी प्रशांत दादांना विनंती करेल की यांची जी भूमिका आहे ती भूमिका स्पष्ट करावी आणि राहुल गांधींनी जी भूमिका मांडली ती सुद्धा स्पष्ट करावी. धन्यवाद अक्षय. काल देवेंद्र फडणवीसांनी जी तातडीची पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं की माझ्या समकक्ष जो कोणी नेता असेल काँग्रेसचा त्याच्यासोबत मी चर्चा करेन. आम्ही खूप शोधाशोध केली की आपल्या पक्षामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या समकक्ष कोणी आहे का, तर एवढा खोटा बोलणारा आणि धादांतपणे जाहीर खोटा बोलणारा कोणीही काँग्रेसमध्ये नाही. त्यामुळे त्यांच्या समकक्ष नेता आम्हाला शोधता आला नाही. त्यांच्यापेक्षा जास्त उंचीचे नेते आम्हाला दिसले. त्यामुळे आम्ही देवेंद्र फडणवीसांचं आव्हान तर आम्ही स्वीकारतोच आहे, पण सोबत काल 3:47 म्हणजे काल दुपारी 11 वाजता देवेंद्र फडणवीसांची पत्रकार परिषद झाली आणि काल 3:47 भारतीय जनता पार्टीचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष श्री संतोष शिवरकर यांना मी फोन केला आणि त्यांना सांगितलं की अशी अशी चर्चा करायची आहे. म्हणजे कधी करायची, म्हटलं आत्ताच. तुम्ही केळीवेळेत असाल तर केळीवेळेत येतो, अजून कुठे असाल तर तिथे येतो. ते म्हणाले की मी सध्या बाहेर आहे, तुम्हाला मी संध्याकाळपर्यंत वेळ कळवतो. पण दुर्दैवाने काल सूर्यास्त झाला नाही, त्यामुळे काल संध्याकाळची वेळ त्यांना संध्याकाळ झाली हे माहीत पडलं नसेल, म्हणून त्यांनी काल वेळ दिला नाही. आम्ही तुमच्या माध्यमातून संतोष शिवरकरांच्या नेतृत्वामध्ये काम करणारे अनूप धोत्रे असतील, रणधीर सावरकर असतील, हरीश पिंपळे असतील, प्रकाश भारसाकडे असतील, विजय अग्रवाल असेल, शारदाताई खेडकर असतील किंवा तत्सम सर्वच नेत्यांना आम्ही जाहीरपणे आवाहन करतो की तुम्ही भाषा, वेळ, ठिकाण आणि तारीख हे सर्व आम्हाला कळवावं. आम्ही तिथे संविधानिक चर्चा करायला येऊ शकतो. आम्ही गुंडागर्दी करायला येणार नाही, कारण ती तुमची फितरत आहे. यापूर्वी असे एका चर्चेचं आयोजन झालं होतं. जेव्हा 3 काळे कृषी कायदे सरकारने अस्तित्वात आणले होते, तेव्हा आत्ताचे राज्यसभेचे खासदार माननीय अनिल बोंडे हे अशा चर्चेमध्ये आले आणि त्या चर्चेतून ते पळून गेले होते. आणि पळून जाण्याचं आणि खोटे बोलण्याचं त्यांना बक्षीस मिळालं, म्हणजे ते खासदार झाले. हा इतिहास आहे. हे आपण अनिल बोंडेंना सुद्धा विचारू शकता कधी. तो रेकॉर्ड पण माझ्याकडे उपलब्ध आहे, तो मी तुम्हाला कधी पण देऊ शकतो. पण असा पळून जाणारा कोणताही नेता आमच्यासोबत चर्चेसाठी पाठवू नका. आम्ही त्याचं पद पाहणार नाही. तो आमच्या समकक्ष आहे, आमच्या खाली आहे, आमच्या वर आहे याचा विचार करणार नाही. आम्ही संविधानिक मार्गाने या देशाचा नागरिक म्हणून, लोकशाहीचा एक सक्षम घटक म्हणून त्याच्यासोबत चर्चा करायला तयार आहे. त्या चर्चेचं आव्हान देवेंद्र फडणवीसांच्या आम्ही स्वीकारलेलं आहे. ते कोणाच्याही माध्यमातून, मग तिकडे स्मृती इराणीला त्यांनी पाठवलं तरी आम्ही तिथे जाऊ. इराणीबाईंना समजा मराठी येत नसेल तर आम्ही हिंदीत बोलू, इंग्रजीत बोलू. त्यांना फ्रेंच आणि इराणी भाषा येत असेल तर फ्रेंच आणि इराणीमध्ये सुद्धा बोलू. भाषेची अडचण नाही. लोकशाहीमध्ये हा संवाद सातत्याने व्हायला पाहिजे असं आम्हाला वाटतं. खोट्या गोष्टींवर रेटून बोलण्यापेक्षा खऱ्या गोष्टी जनतेसमोर मांडाव्या, या भूमिकेतून काँग्रेसचे कार्यकर्ता म्हणून आम्ही हे आव्हान स्वीकारलेलं आहे. आपल्या माध्यमातून हा विषय त्यांच्यापर्यंत पोहोचावा एवढी विनंती करण्यासाठी ही पत्रकार परिषद बोलवली होती. अतिशय शॉर्ट नोटीसवर आपण सर्व आलात, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आणि आपल्याला या संदर्भात काही प्रश्न विचारायचे असतील,
एक फक्त राहुल गांधींनी जी भूमिका त्या दिवशी मांडली होती, राहुल गांधींनी सांगितलं होतं की तुम्ही महिला आरक्षण विधेयक म्हणता, 2023 जे महिला आरक्षण विधेयक आपण पास केलं होतं त्याचं कायद्यामध्ये रूपांतर झालं होतं, त्याच्या एनॅक्टमेंटसाठी जे काय लागेल त्याच्यासाठी संपूर्ण विरोधी पक्ष नेता म्हणून आणि विरोधी पक्ष म्हणून आम्ही तुमच्या मागे उभे राहतो. याच 543 मध्ये पहिल्यांदा तुम्ही महिलांना आरक्षण द्या, डिलिमिटेशनचं आपण नंतर करू. ही भूमिका आमची सुद्धा आहे, फक्त ती एकट्या राहुल गांधीची किंवा एकट्या काँग्रेस पक्षाची नाही, तर समस्त विरोधी पक्षांची ती भूमिका आहे. ती पुन्हा या निमित्ताने रॅटिफाय करतो, आपल्या माध्यमातून ही जनतेपर्यंत पोहोचावी अशी आपल्याला विनंती करतो. आणि या अनुषंगाने काही प्रश्न असतील तर आपण निश्चितपणे विचारावे. मी आणि अक्षय आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून त्याची भूमिका आपल्यासमोर स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो. कारण फडणवीसांनी असं म्हटलं पुनर्रचना झाल्याशिवाय महिला आरक्षण लागू होऊ शकत नाही. मग ती रचना ती लोकसंख्या 2011ची घ्या तरी चालतं, कारण त्यांचं म्हणणं असं होतं की 2009ला जे झालं होतं ते यापूर्वीची लोकसंख्या विरुद्ध धरून डेलिमिटेशन झालं होतं. त्यामुळे आता जे सध्या होत आहे त्यासाठी पुनर्रचना केल्याशिवाय महिला आरक्षण लागू होणार नाही. या संदर्भात कुठे नियम आहे का? असा कोणताही नियम नाही. देवेंद्र फडणवीस हे खोटं बोलत आहे. खरं तर 2029 मध्ये निवडणुका होणार आहे आणि 2029 मधल्या निवडणुकांसाठी तुम्ही 2011ची जर लोकसंख्या गृहीत धरली तर 18 वर्षाचा त्याच्यामध्ये गॅप पडतो. आपल्या इथे साधारणतः अशी मान्यता आहे की 15 वर्षानंतर पिढी बदलते. आता ICT युग आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं युग आहे. 2 वर्षात 3 वर्षात सर्वच काही बदलतं. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही 18 वर्षाचा गॅप कशावर? आणि तुमच्यासमोर इम्पेंडिंग 2021ची जनगणना होती, पण तुम्ही ती जाणीवपूर्वक केली नाही कोरोनाच्या नावाखाली. आत्ता ही जनगणना 1 वर्षात 1.5 वर्षामध्ये जर पूर्ण झाली तर आपल्याला हे जे 543 वर आपण जे आरक्षण लागू करणार आहे ते 850 वर पण लागू होईल. ते होणार नाही, कारण त्या रेशोमध्ये ते लागू होणार आहे. पण ते त्यांना करायचं नाही. मुळात त्यांच्या मनामध्ये खोट आहे. मी तुम्हाला एक साधं छोटं उदाहरण सांगतो की भारतीय जनता पार्टीला अशा पद्धतीचं आरक्षण का द्यायचं नाही. भारतीय जनता पार्टीने तरुणांची शक्ती ओळखून 1948 मध्ये म्हणजे आजपासून जवळजवळ 78 वर्षापूर्वी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची स्थापना केली. आणि 78 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीने कधीही विद्यार्थ्यांच्या संघटनेमध्ये कोणत्याही विद्यार्थिनीला किंवा महिलेला किंवा मुलीला नेतृत्वाची संधी दिली नाही 78 वर्षामध्ये. त्याच्यानंतर जवळजवळ 23 वर्षांनी इंदिरा गांधींच्या नेतृत्वामध्ये NSY म्हणजे नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया याची ही स्टुडंट विंग काँग्रेसची त्याची स्थापना झाली 71 मध्ये. आणि 77 मध्ये गीतांजली माकन म्हणजे 6 वर्षामध्ये गीतांजली माकन यांना राष्ट्रीय पातळीवर नेतृत्वाची काँग्रेसनी संधी दिली. म्हणजे UP सारख्या मोठ्या राज्याची आणि तसं म्हटलं तर जातीयवाद मोठ्या प्रमाणात असताना सुचेता कृपलानी सारख्या अतिशय छोट्या समाजाच्या व्यक्तीला सुद्धा सुचेता कृपलानींना तिथे मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली. म्हणजे अशा पद्धतीने काँग्रेसनी सातत्याने काम केलेलं आहे. काँग्रेसला हे कधीही प्रूव्ह करायची गरज नाही. म्हणजे आता महिला क्रिकेटच्या संदर्भात खूप गोष्टी बोलल्या जातात, पण महिला क्रिकेटची स्थापना कोणी केली याचा कधीही कोणी विचार करत नाही किंवा त्या गोष्टी मांडल्या जात नाही. म्हणजे पृथ्वीराज चव्हाणांची आई प्रेमला काकी चव्हाण यांनी महिला क्रिकेटची स्थापना केली. ही अपने आप में बहुत बड़ी बात आहे की तेव्हा 1971-72 मध्ये प्रेमला काकी चव्हाणांसारख्या कराडसारख्या छोट्या शहरातून एक बाई येते आणि महिलांच्या क्रिकेटला प्राधान्य मिळावं, जगामध्ये त्याचा संधी मिळावी म्हणून महिला क्रिकेट बोर्ड वेगळं असावं म्हणून महिला क्रिकेट संघटनेची स्थापना केली. तर काँग्रेसने सातत्याने ही भूमिका घेतलेली आहे. फक्त ही आजचीच नाही आहे. 1928 मध्ये जो नेहरू रिपोर्ट आला, नेहरू रिपोर्ट म्हणजे मोतीलाल नेहरूंनी जो रिपोर्ट तयार केला त्या रिपोर्टमध्ये नेहरूंनी म्हटलं होतं की महिलांना मतदानाची संधी मिळायला पाहिजे. वेअरॅज उलट पक्षी जी भूमिका माधव सदाशिव गोळवलकरांनी 1948 मध्ये घेतली आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पंडित नेहरू यांना जाऊन भेटले. त्यांनी सांगितलं की महिलांना मतदानाची संधी कशाला द्यायला पाहिजे. आपल्या इथे 1936 मध्ये जे काही क्वालिफाईड ब्रँचेस होते ज्या अटी शर्तीनुसार मतदानाचे अधिकार होते त्यामध्ये महिलांना अधिकार नव्हते. आणि नेहरू रिपोर्टमध्ये सांगितलं होतं की स्वतंत्र भारतातल्या प्रत्येक प्रौढ व्यक्तीला
त्यांनी लिंगाचा उल्लेख नाही केला. प्रत्येक प्रौढ व्यक्तीला मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे, म्हणजे महिलांनाही मिळायला पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूला माधव सदाशिव गोळवलकर हे म्हणतात की महिलांना मताचा अधिकार मिळायला नाही पाहिजे. ही जी वैचारिक शक्ती भाजपच्या मागे उभी आहे आणि त्यांची जी भूमिका आहे ही कायमस्वरूपी महिला विरोधी आहे. एवढंच नाही तर केळकर मावशी ज्यांनी राष्ट्र सेविका समिती याची स्थापना केली, 78 वर्ष झाले आज केळकर मावशींनी म्हणजे राष्ट्र सेविका समिती स्थापन केली. आणि माधव सदाशिव गोळवलकरांनी तेव्हा सांगितलं होतं राष्ट्र सेविका समिती म्हणजे सेविकांची समिती आहे, यांचा महिलांचा रोल सेवा करण्याचा आहे. त्यांना नेतृत्वाची संधी देण्याचं कधीही त्यांनी मान्य केलेलं नाही. म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वैचारिक मुशीतूनच ही अशी व्यवस्था तयार करण्याचं त्यांचं काम चालू आहे. म्हणजे त्यांच्या स्वतःच्या म्हणजे त्यांनी महिला असतील, अल्पसंख्याक लोक असतील, मायनॉरिटीज असतील, भाषिक मायनॉरिटीज असतील किंवा धार्मिक मायनॉरिटीवाली लोक असतील, यांना कधीही नेतृत्वाची संधी दिली नाही. एक गोष्ट तुम्हाला फार प्रकर्षाने सांगतो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मुस्लिम राष्ट्रीय मंच स्थापन केला. मुस्लिम राष्ट्रीय मंच की या देशातल्या मुस्लिमांचा जो काही विचार आहे तो झाला पाहिजे, त्यांना नेतृत्वाची संधी मिळाली पाहिजे. पण मुस्लिम राष्ट्रीय मंचाचं नेतृत्व कोण करते? तुम्हाला असं वाटत असेल की तो एखादा मुस्लिम माणूस करत असेल तर दुर्दैवाने तुम्ही गैरसमजात राहताय. त्याचं नेतृत्व इंद्रेश कुमार करताय. म्हणजे हे तर जगातलं आश्चर्य असेल किंवा आम्ही मायनॉरिटीसाठी समिती स्थापन केली आणि त्याचं नेतृत्व मेजॉरिटीवाल्या लोकांना दिलं तर ते प्रश्न मांडता येणार नाही. हीच मूळ भूमिका भारतीय जनता पार्टीची किंवा त्यांच्या ज्या संलग्न संस्था आहेत, मग बजरंग दल असेल, मग विश्व हिंदू परिषद असेल, वनवासी कल्याण आश्रम असेल, संस्कृत भारती असेल, क्रीडा भारती असेल, ह्या जेवढ्या संघटना आहेत इथे कुठेही महिलांना नेतृत्वाची संधी आजपर्यंत मिळालेली नाही. त्यामुळे भारतीय जनता पार्टी जे सांगते ते उन्होंने पहिले अपने गिरेबान में झाँक के देखना चाहिए की ते काय करताय. आणि मग काँग्रेस आणि समस्त लेफ्ट ऑफ द सेंटर आयडिओलॉजीच्या पक्षांना सल्ला द्यावा की आम्ही महिला विरोधी आहोत की ते खऱ्या अर्थाने महिला विरोधी आहे. म्हणजे या प्रकारची चर्चा खरं तर जाहीरपणे व्हायला पाहिजे. पण तुम्ही ही चर्चा जाहीरपणे करण्याचं माध्यम आहे. तुम्ही जर हे मुद्दे तुमच्या वर्तमानपत्रातून, पोर्टलवरून, चॅनलमधून हे जर पुढे आले तर मला निश्चितपणे खात्री आहे की याच्या संदर्भात एक चांगली, सखोल आणि प्रगल्भ चर्चा होईल आणि त्याच्यातून काहीतरी चांगलं बाहेर पडेल. आपल्याला लोकशाही मान्य आहे, संविधान मान्य आहे, तर याच्यानुसार जेव्हा लोकसंख्या वाढते तेव्हा मतदारसंघ वाढायला सुरू नियम आहे. पण त्याला आपला विरोध करतो. लोकशाहीमध्ये लोकसंख्या वाढली की मतदारसंघांची संख्या वाढायला पाहिजे याच्याबद्दल दुमत नाही. पण त्याचा फॉर्म्युला काय असायला पाहिजे? लोकसंख्या हा एकमेव फॉर्म्युला असायला पाहिजे का? आपण एका बाजूला प्रगत राष्ट्रांचे जे काही मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स आहेत जे युनायटेड नेशन्सनी सांगितलेले आहेत. मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स म्हणजे एका सहस्त्रकामध्ये ह्युमॅनिटीनी काय काय अचीव करायला पाहिजे. त्याच्यासाठी आरोग्यावर, शिक्षणावर, संस्कृतीवर आणि या गोष्टींवर त्यांनी इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. ज्या राज्यांनी याच्यावर इन्व्हेस्टमेंट केली त्यांच्या स्वतःचा प्रजननाचा दर खाली आणला, त्यांची लोकसंख्या वाढीचा दर खाली आणला, शिक्षणाचा दर वाढवला आणि इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरीज वाढवल्या. या सर्व करत असताना त्यांची जर लोकसंख्या कमी झाली तर त्यांनी देशाच्या प्रगतीत हातभार लावला की त्यांनी देशद्रोह केला. त्यांची संख्या कमी झाली म्हणून त्यांना जर कमी रिप्रेझेंटेशन उद्या संसदेत मिळायला लागलं तर आपण त्यांच्यावर अन्याय करतो. म्हणून आपल्याला त्याच्या फॉर्म्युल्यावर सुद्धा विचार करावा लागेल की कशा पद्धतीने हा फॉर्म्युला, म्हणजे जेव्हा 1971 आणि 2009 म्हणजे आपल्या विदर्भातली एक लोकसभा कमी झालेली आहे. पूर्वी 11 होते, आता 10 झाली. पण हा विचार करत असताना आपण असं कधीच म्हटलं नाही की गोव्याला कशाला 2 देतात.